नमस्ते, कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि माझं काम वगैरे पूर्ण आवरलं आहे, जेवण पण झालं आणि मी कांदा वगैरे वाळून घेतला आहे 3 दिवस. तर म्हटलं मसाला तयार करून ठेवावा, तर काळा मसाला तयार करणार आहे. तर तुमच्यासोबत पण शेअर करते, कारण की मला उद्या जायचं आहे माहेरी. तर कांदा वगैरे वाळेले, तर म्हटलं मसाला तयार करून ठेवावा. मसाल्याला काय काय पाहिजे ते साहित्य वगैरे पूर्ण काढून ठेवलं आहे. चला तर तुमच्यासोबत पण शेअर करते. 1 किलो लाल मिरची आहे, ही लवंगी लाल मिरची अशी बघून घ्यायची. 1 किलो कांदे उभा कट करून 2 दिवस उन्हामध्ये वाळून घेतले. सुकं खोबरं किसून घेतलेलं 400 ग्रॅम. धने 400 ग्रॅम. तर धने घेताना असे एकदम हिरवेगार घ्यायचे, ते ताजे असतात. 15 ग्रॅम मिरे, 15 ग्रॅम चक्रीफूल, 15 ग्रॅम शहाजिरा, 15 ग्रॅम दगडफूल, 15 ग्रॅम तेजपत्ता आणि ही रामपत्री 15 ग्रॅम. त्रिफळा 12 ग्रॅम, लवंग 12 ग्रॅम, नागकेशर 12 ग्रॅम, 12 ग्रॅम मोठी विलायची, 12 ग्रॅम दालचिनी, 50 ग्रॅम हळकुंड असे मी फोडून घेतले. 70 ग्रॅम खसखस. तुम्हाला हवं तर तुम्ही 50 ग्रॅम पण घेऊ शकता. आणि आता आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये तेल वगैरे काहीच टाकायचं नाही, असंच भाजून घेणार आहे आपण खसखस. आणि खसखस भाजायला जास्त वेळ काही लागत नाही, तेव्हाच खसखस भाजते. आता हिला काढून घेऊया आणि ती वेगळी काढून घ्यायची. तर मसाल्यामध्ये आपल्याला टाकायची नाही अगोदर. जेवढे आपण खडे मसाले घेतले तेवढे आपण अगोदर भाजून घेणार आहे. आणि याच्यामध्ये तेल वगैरे काहीच टाकायचं नाही, तर असंच भाजून घ्यायचं आहे. खडे मसाले भाजत असताना गॅस एकदम फुल नाही ठेवायचा, तर मीडियम ठेवायचा. हे खडे मसाले भाजले की नाही कसं ओळखायचं, तर याचा सुगंध येतो, खूप छान सुगंध येतो भाजल्यावरती. आता हळूहळू छान सुगंध येतोय, तर अजून थोडंसं भाजून घेऊया. आता छान प्रकारे आपला मसाला हा भाजला आहे, तर आता याला आपण काढून घेऊया. हे बघा, आता आपण याच्यामध्ये धने भाजून घेऊ. आणि धने भाजायला आपल्याला थोडंसं तेल इथं यूज करायचं आहे, तर जास्त प्रमाणामध्ये पण तेल नाही यूज करायचं. आणि कधी पण मसाले भाजत असताना जाड तळाची कढई यूज करायची. तर इथं आपण 2 चमचे तेल टाकून छान असे धने भाजून घेऊ. आणि माझी कढई मोठी असल्यामुळे पूर्ण एकदम बसते त्याच्यामध्ये, तर पूर्ण धने मी टाकून दिले. आता आपले धने पण छान भाजले, काढून घेऊ. आणि हे बघा, असे लालसर असे थोडेसे भाजून घ्यायचे. आता सुकं खोबरं भाजूया. आणि सुकं खोबरं आपल्याला हे छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सुक्या खोबऱ्याला अंगचं तेल असतं, तरी पण आपण याच्यामध्ये तेल टाकून भाजून घेणार आहे. अगोदर 2 चमचे तेल टाकते. आणि आपण याच्यामध्ये तेल का यूज करतो, कारण की नंतर जसा जसा आपला मसाला जुना होत जातो तसा तसा तो कोरडा होतो. त्याच्यामुळे इथं तेल वापरावं लागतं. आणि थोडंसं वापरायचं, जास्त प्रमाणामध्ये पण तेल नाही यूज करायचं. तर हे बघा, इथं छान असा कलर आला आहे आपल्या खोबऱ्याला, एकदम ब्राऊन. आता हे पण आपण काढून घेऊ. इथं एक टिप पण खूप महत्त्वाची आहे, की आपला मसाला हा छान असा भाजला गेला पाहिजे. मी बघा कसा भाजला आहे ते. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकू. कांदा पण आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि हा वाळलेला असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही कांदा भाजायला, तेव्हाच भाजतो. आणि कोणते पण मसाले भाजत असताना सतत हलवत राहायचे, तर सोडायचं अजिबात नाही. कांदा पण आपला चांगला भाजला. आता याला पण आपण काढून घेऊ. आणि सगळे मसाले मी एकत्रच टाकलेले आहे, तर वेगळं वेगळं नाही ठेवायचं, एकत्रच करणार आहे आपण पूर्ण मसाले. तुम्हाला हवं तर तुम्ही दगडफूल आणि तेजपत्ता असंही टाकू शकता मसाल्यामध्ये, पण मी थोडंसं गरम करून घेणार आहे. आणि तेजपत्ता आणि दगडफूल भाजत असताना याच्यामध्ये तेलाचा वापर नाही करायचा, तर हलकंसं गरम करून घेणार आहे. आणि तेजपत्ता थोडासा बारीक करून घ्या.
मी हे भाजून घेतल्यावरती बारीक करून घेणार आहे। आता हे पण काढून घेऊ। छान असं गरम झालं आहे तेजपत्ता आणि दगडफूल। आता याच्यात तेल आणि आता आपल्याला हळकुंड तळून घ्यायचे। हळकुंड आहे ना मी असे फोडून घेतले। असे फोडून घेतल्यावरती छान तळल्या जातात। हे बघा किती छान फुलले ते तेलामध्ये। तुम्हाला या मसाल्यामध्ये हिंग यूज करायचा असेल तर करू शकता, पण मी याच्यामध्ये हिंग टाकणार नाही आहे। हळकुंड तळले आपले तर ते पण काढून घेते। इथं आपला पूर्ण मसाला भाजून झाला आहे। आता फक्त राहिली मिरची। तर मिरची शेवटी भाजायची कधी पण। आणि त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये मिरची टाकून दिली। मिरची पण चांगली अशी भाजून घेऊ। बऱ्याचशा बायका बेडगी मिरचीचा वापर करतात कलर येण्यासाठी, तर मी याच्यामध्ये बेडगी मिरची काही टाकणार नाही आहे, कारण की फक्त ह्याच मिरचीने आपल्या मसाल्याला छान कलर येणार आहे। तर तुम्हाला मी दाखवतेच। मिरचीमध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आणि मिरची अशी भाजून घ्यायची। तर मी पूर्ण मिरची भाजून घेते आणि मिरची इतकी तिखट आहे ना तर खूप ठसका उठतो आहे। इथं आता आपले पूर्ण मसाला भाजून झाला आहे हे बघा। आणि हा तेजपत्ता आहे तर याला मी असं तोडून तोडून बारीक करणार आहे। आणि ही खसखस आहे ना तर हिला आपल्याला मिक्सरला फिरून आपण नंतर मसाल्यामध्ये मिक्स करणार आहे, जेणेकरून ही कांडप मशीनमध्ये नेली ना तर चांगली बारीक होत नाही। त्यासाठी अगोदरच घरी हिला मिक्सरला छान असं बारीक करून त्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं। खसखस मिक्सरला फिरून मसाल्यामध्ये टाकणार आहे। हे बघा इथं आपण खसखस बारीक करून घेतली आहे। आता ही पण मसाल्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेऊ। आपला मसाला परफेक्ट झाला की नाही हे कसं ओळखायचं तर तुम्हाला दाखवतेच मी समोर। मिरची आणि हा मसाला दोन्ही एकत्र करून दळून आणण्यासाठी देऊन टाकते। आता मसाला दिलाय दळून आणण्यासाठी। आता मी खाते आईस्क्रीम। 2-3 दिवसापासून आणलेली आईस्क्रीम आहे तर काही खाल्लीच नव्हती, तशीच पडली होती आणि एकदाच खाल्ली फक्त आणल्यावरती। आणि आमच्या घरामध्ये कोणी आईस्क्रीम खातच नाही, फक्त मीच खात असते। आणि मला पण चॉकलेट आईस्क्रीम आवडते आणि ही व्हॅनिला आईस्क्रीम आहे। चला तर आता मी आईस्क्रीम खाऊन घेते आणि अजून माझे भांडे पण तसेच पडलेले घासायचे आणि चटण्या पण वाटायच्या आहे। मी माहेरी गेल्यावरती सासूबाई चटणीच खातात। मला कधी पण जायचं ना तर चटणीच वाटून जावं लागतं, कारण की त्यांना हॉटेलचा डबा आवडत नाही खायला। हे बघा इथं चटण्या वाटून ठेवल्या आणि भांडे पण झाले माझे। तर इथं कारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी आणि लसणाची चटणी, तर 3 चटण्या वाटून ठेवल्या आहे। आणि इकडं आपला मसाला पण आणला आहे। आपला मसाला दळून आणला आहे, तुम्हाला दाखवते। खोलल्याबरोबर इतका छान सुगंध आला आहे ना। हा बघा आपला मसाला कसा तयार झाला आहे तो। आपला मसाला हा छान प्रकारे तयार झाला आहे। हे कसं ओळखायचं तर याच्यामध्ये अशा गाठी तयार झाल्या का तर समजायचं आपला मसाला हा छान झाला आहे। हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा मसाला। तुम्ही हा मसाला नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतो। आणि हा कसा यूज करायचा हे तुमच्यासोबत शेअर करणारच मी। बघा आज खूप ढगाळ वातावरण आहे, खूप छान वातावरण आहे आजचं। चला तर आजचा व्हिडिओ इथपर्यंत, तर भेटूया एक छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।